कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रिया त्र्यंबके. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप 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 स्वागत आहे. येत्या 8 मार्चला महाशिवरात्री आहे. भगवान शंकराच्या उपासनेचा हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे वर्षभर आपण सोमवार केल्याचे फळ आपल्याला मिळत असते. जे लोक प्रदोष करू शकत नाही, म्हणजे प्रदोषाचे उपवास करू शकत नाही, ते देखील फळ महाशिवरात्र केल्यामुळे आपल्याला भेटते. या दिवशी शिवशंकराची कोणती सेवा? आपले देवो के देव महादेव आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण हे महादेव असले तरी हे खूप साधे भोळे आणि सर्वांना लवकर प्रसन्न होणारे आहेत. महादेवांची खूप साधी भोळी सेवा आपण जरी केली तरी ते आपल्याला लगेच प्रसन्न होतात. आपण साधा मंत्र ओम नमः शिवाय असा जरी जप केला तरी ते प्रसन्न होतात. महाशिवरात्रीला आता कुठला मंत्र स्तोत्र वाचायचं आहे ते पाहूयात. आपण 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र हे महादेवांचं आहे. हे स्तोत्र वाचल्यामुळे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचं स्मरण म्हणजे पुण्य मिळतं. त्यामुळे हे स्तोत्र देखील तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी वाचू शकता. परत 108 शिवनामावली वाचायची आहे. म्हणजे एक एक बेलपत्र घेऊन एक शंकरांचे आपलं नाव घ्यायचं आहे महादेवांचं. त्यानंतर शिवचालिसा पण तुम्ही वाचू शकता, शिवस्तुती पण वाचू शकता, शिवतांडव पण वाचू शकता. शिवलीला अमृताचा 10वा आणि शिवलीला अमृताचा पाठ करता येणार नाहीये त्यांनी आवर्जून 11वा अध्याय वाचायचा आहे, ज्याला रुद्र अध्याय देखील म्हणतात. आणि त्यानंतर तुम्ही शिवपिंडीवर आपण म्हणजे घरातली पिंड असू देत किंवा शंकराची बाहेरची म्हणजेच मंदिरात तुम्ही जा, तिथे पण तुम्ही रुद्राभिषेक करू शकता, लघुरुद्र करू शकता किंवा श्री शिव महिम्न स्तोत्रम हे देखील तुम्ही म्हणून शिवशंकरांचा अभिषेक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही अजून जास्तीची सेवा म्हणून काळभैरवाष्टक आहेत ते स्तोत्र तुम्ही वाचू शकता, अष्टक वाचू शकता. परत आपला महामृत्यू ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.